माघ महिन्यातील शुल्क पक्षातील चतुर्थीला साजऱ्या माघी गणेश जयंतीनिमित्त हिरकणी फाउंडेशन यांच्या कार्यालयात गणरायाचे मोठ्या जल्लोषात आगमन झाले असून भारतात अनेक गणपती मंडळ आहेत. मात्र ठाण्यातील हिरकणी फाउंडेशन हे एकमेव महिलांच्या पुढाकारानं बनलेलं मंडळ असून अनेक सण उत्सव महिला एकत्रित साजरे करत असतात. दरम्यान हिरकणी फाउंडेशन हे नेहमी महिलांच्या सक्षमीकरणासाठी अग्रेसर असून अनेक समाजकार्यात हिरकणी फाउंडेशनच्या महिला सहभागी होत असतात. दरम्यान या उत्सवाबाबत हिरकणी फाउंडेशनच्या महिलांकडून जाणून घेऊयात अधिक माहिती. हिरकणी ही महिलांकरिता चालवलेली एक चळवळ म्हणून हे आम्ही सुरुवातीला छोटंसं एक रोपटं लावलं होतं, ज्याचा पूर्ण वटवृक्ष झालेला आहे. प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी वेगवेगळ्या संकल्पना घेऊन आपण महिलांसाठी काही योजना राबवत असतो आणि अशाच वेगवेगळ्या योजना राबवताना 2013 साली ज्या वेळेला आपण पहिल्यांदा सेंट्रल मैदानामध्ये कार्यक्रम करत होतो. सेंट्रल मैदान म्हणजे खेळ नव्हे की 12-13 हजार खुर्च्या पूर्णपणे भरल्या पाहिजेत आणि सगळ्या महिला तिथे एकत्र तेवढ्या मोठ्या संख्येने येणं. एकतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोठ्या संख्येने महिला एकत्र जमा होणं हेच पटकन लोकांना न पटण्यासारखं असतं. जेव्हा संस्था सुरू केली तेव्हा बऱ्याच वेळेला असे लोकांनी प्रश्न मला विचारले होते, पण असा खूप भव्य असा कार्यक्रम आपण 2013 साली आयोजित केलेला आणि तिथे आम्हाला ही संकल्पना सुचली की आपण हा कार्यक्रम जर करतोय तर पूर्ण जगभरात म्हणा किंवा महाराष्ट्रात म्हणा, पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये कुठेही महिलांनी बसवलेला गणपती अशी संकल्पना अजूनपर्यंत आपल्याला आठवत नाही. टिळकांनी जे गणेशोत्सव बसवले किंवा जेव्हा गणपती स्थापना केली ते मित्रमंडळ जे रेग्युलर गणपती आपण बसवतो, पण माघी गणपती हा गणपतीचा खरा जन्मोत्सव आणि तो प्रत्येक ठिकाणी मंडळांद्वारे राबवला जातो, बसवला जातो, उत्सव साजरा केला जातो आणि तिथे सगळ्या ठिकाणी पुरुष पुढे असतात, पण फक्त महिलांनी बसवलेला गणपती असं काहीतरी केलं पाहिजे. हे 2013 साली आम्हाला त्या कार्यक्रमात बसलेले असतानाच आम्हाला ही संकल्पना सुचली आणि ती आम्ही त्याच वर्षी लगेच सुरुवात करून त्या वर्षापासून आतापर्यंत 2013 सालानंतर आम्ही जेव्हा गणपती बसवायला सुरुवात केली, हे 13वं वर्ष आपण महिलांनी बसलेला हा गणपती खूप गुण्यागोविंदाने साजरा करतोय. आणि मी सगळ्या महिलांना एवढं सांगेन, म्हणजे हे बसवण्यामागे गोष्ट अशी होती की प्रत्येक महिलेला घरातून बाहेर निघण्यासाठी एक छोटंसं निमित्त मात्र असावं लागतं आणि आपल्याकडे कसं आहे की देवभोळी लोक असल्यामुळे देवाचं काही काम असेल तर आपण सगळ्या गोष्टी बाजूला टाकून पहिले जातो. म्हणून संस्थेची जी स्थापना करताना डोक्यात होतं की त्यांचे छोटे मोठे जे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा त्यांनी यावं, स्वतःचं मन मोकळं होऊन व्यक्त व्हावं किंवा त्यांच्या प्रॉब्लेम्सला आपण काही सोल्युशन देऊ शकतो का आणि त्यांना कुठेतरी उभारी देऊ शकतो का. मग हे सगळं साध्य करण्यासाठी प्रत्येक वेळेला कार्यक्रम आयोजित करताना त्यांच्या आवडीच्या गोष्टींप्रमाणेच केला गेला पाहिजे. आणि जेव्हापासून आपण बाप्पांची इथे स्थापना सुरू केली तर नक्कीच महिला मोठ्या संख्येने येतात, दर्शन घेतात, स्वतःच्या मनाच्या इच्छा ज्या आहेत त्या बोलून दाखवतात आणि सुखी आणि तृप्त होऊन इथून त्या परत जातात. आणि हे जे काही मिळणारी शिदोरी आहे त्यांना ती खूप मोठी आहे आणि हीच हिरकणीला प्रत्येक महिलेला द्यायची. त्याच्यामुळे हिरकणी एकच विचार करते की ज्या वेळेला रायगडावर आपल्या हिरकणी 2500 फूट कडा खाली उतरून आपल्या बाळासाठी गेली, तिच्यात जी काही अचाट आणि अफाट अशी शक्ती होती तीच आजच्याही हिरकणीमध्ये त्याचा तिने वापर स्वतःचा परिवार, कुटुंब, परिसर आणि देशासाठी स्वतःची प्रगती करून करावा, एवढंच मी आवाहन प्रत्येक हिरकणीला करेन.